नमस्कार, मी अमित सर. तुमच्या सगळ्यांच्या हक्काच्या व्यासपीठमध्ये, ज्ञानपीठमध्ये, टीचर ऑनलाईन इन्स्टिट्यूटमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. फिजिक्स बाबतीत कुठल्याही प्रकारचे क्वेश्चन असतील, प्रश्न असतील, डिफिकल्टीज असतील, न्यूमेरिकल्स असतील, ते सहजासहजी तुम्ही सॉल्व करू शकतात. अशा छोट्या छोट्या सिंपल ट्रिक्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकतात. ठीक आहे. सो आज आपण एक स्टडी करणार आहोत चॅप्टर नंबर 5 ग्रॅव्हिटेशन. 11th सायन्समध्ये खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा, जो MSc, JEE अँड द नीट ह्या एक्झामच्या प्रिपरेशनला विचारला जातो. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन द JEE अँड द नीट. So shall we start now the gravitation, chapter number 5, gravitation. In this topic we study some summary. The summary is like this. यात बेसिक ज्या पॉइंट्स आहेत, बेसिक ज्या ट्रिक्स आहेत, आपल्याला ज्या ज्या गोष्टी बघायच्या आहेत त्या आहे. फर्स्ट थिंग इज द ग्रॅव्हिटेशन. व्हॉट इज मीन बाय द ग्रॅव्हिटेशन? ग्रॅव्हिटेशन कन्सेप्ट काय? Okay, then second, the acceleration due to the gravity. Acceleration due to the gravity, yes, you know, तुम्हाला माहिती आहे व्हॅल्यू. acceleration due to the gravity ची व्हॅल्यू आहे G is equal to 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. येस, पण त्याचं डेरिवेशन आपल्याला माहिती नाही आहे, ते माहिती करून घेऊया. व्हॅरिएशन ऑफ द G, कॅपिटल G और द स्मॉल g ड्यू टू द अल्टिट्यूड अँड द हाईट. जसं हाईट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून मीन्स फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ, एखादा सॅटेलाइट किंवा ऑब्जेक्ट अर्थ सरफेसपासून वर जातो, देन ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीवर काय इफेक्ट पडतो? एस्केप व्हेलॉसिटी. कुठलंही सॅटेलाइट म्हणा, ऑब्जेक्ट म्हणा, जोपर्यंत अर्थ सरफेसवर आहे तो पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती गेल्यानंतर त्याच्यावर किती व्हेलॉसिटीने जातो त्याला म्हणतात एस्केप व्हेलॉसिटी. देन ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे, ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल आहे, the time period, the time taken by the satellite to complete one revolution around the earth. त्या सॅटेलाइटने पृथ्वीची एक प्रदक्षिणा मारण्यासाठी जो घेतलेला टाईम असतो त्याला म्हणतात टाईम पिरियड. हाईट ऑफ सॅटेलाइट आत्ताच डिस्कस केलं आहे. ठीक आहे. बाइंडिंग एनर्जी म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावर जेवढ्या काही वस्तू आहेत तसं त्यांना त्यांचं वेट आहे. मीन्स ऑल द बॉडीज ऑन द अर्थ सरफेस हॅव्हिंग सम वेट and they are bound to the earth, means ते पृथ्वीला बांधून ठेवल्यासारखे ॲक्ट होतात. दॅट टाईप ऑफ एनर्जी इज कॉल्ड ॲज बाइंडिंग एनर्जी. ओके. अँड लास्ट वन इज द केपलर्स लॉज. ओके. सो वी स्टडी वन बाय वन दिस टाईप ऑफ टॉपिक्स. सो वी स्टार्ट नाउ. आवर फर्स्ट मेन टॉपिक चॅप्टर नेम इज द ग्रॅव्हिटेशन. Here is the Sir Isaac Newton which sit below the tree. Sir Isaac Newton ज्यावेळेस एका सफरचंदाच्या झाडाखाली बसलेले होते त्यावेळेस ते ॲपल त्यांच्या डोक्यावर पडलं. ॲपल ड्रॉप्स ऑन अ हेड ऑफ द न्यूटन. ओके. वाय इट हॅपन्स? मग हे का घडलं हे त्यांनी विचार केला. आणि दुसरं एक तुमच्यासमोर दिसते कॅट. ज्यावेळेस एखादी कॅट चालली त्याच्या रस्त्याने त्यावेळेस प्रत्येक वेळेस एक ॲपल त्याच्या डोक्यात ड्रॉप होतो आहे. देन द नेम ऑर द फिनॉमिनॉन इज इन्व्हेंटेड बाय द न्यूटन. दॅट फिनॉमिनॉन इज कॉल्ड ॲज ग्रॅव्हिटेशन. आवर चॅप्टर नेम इज द ग्रॅव्हिटेशन. अकॉर्डिंग टू द न्यूटन द फॉर्म्युला इज Fg इज इक्वल टू G m1 m2 अपॉन r². हे कसं होतं आहे हे आपण बघूया आता. ओके. हिअर देर इज अ ट्री, ॲपल ट्री. एक ॲपल ट्री आहे. त्या ॲपल ट्रीवरनं एक ॲपल प्रत्येक वेळेस खाली पडताना दिसतं आहे आणि त्या ॲपलला त्याचं वेट आहे. वेट W इज इक्वल टू m इंटू द G. ओके. ते वेट, त्या वेटवर ॲक्ट होणारा आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. दॅट्स वाय द ॲपल ड्रॉप्स बिलो द ऑर टुवर्ड्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. Therefore, what is the definition, exact definition of the gravitation? The phenomenon in which the two objects attracts each other, as shown in the figure. First is the apple, this is the first body, and second is the ground, second body. Means one object attracts to the another object. That type of phenomenon is called as gravitation. म्हणजे काय? एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टकडे आकर्षिला जातो म्हणजे अट्रॅक्ट होतो, त्याला आपण म्हणणार आहोत ग्रॅव्हिटेशन. ओके. सो ग्रॅव्हिटेशन, acceleration due to the gravity. What is the value of acceleration due to the gravity? G is equal to 9.8 meter per second square is the standard value
for the acceleration due to the gravity. Okay, then the next, here is the Newton's law of gravitation. According to the Newton's law of gravitation, the force is the product of, force is directly proportional to the product of their masses, mass of the two bodies. Okay, आत्ताच आपण बघितलं दोन बॉडीज घेतल्या आहेत, त्या दोन्ही बॉडीचं जर आपण मास घेतलं तर फर्स्ट थिंग F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू m1 m2 and it is inversely proportional to the square of distance between them. याला इक्वेशन फर्स्ट आणि हे इक्वेशन सेकंड म्हणूया. पण इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड वरनं काय सांगता येईल आपल्याला, लेफ्ट हँड साइड इज सेम, दॅट्स वाय इक्वेटिंग बोथ द इक्वेशन्स. जर हे इक्वेट केले तर इक्वेशन आपल्याला मिळतं F इज इक्वल टू कॅपिटल G m1 m2 अपॉन r स्क्वेअर, where capital G is called as universal gravitation constant. It is simply known as the gravitation constant. Then what is the magnitude? Next question is, तुम्हाला हा प्रश्न पडलाच असेल की gravitation constant ची व्हॅल्यू काय. So the final or the magnitude of the universal gravitation constant is 6.673 into 10 raised to minus 11 Newton meter square per kg square. ही व्हॅल्यू स्टँडर्ड व्हॅल्यू आहे आणि ती युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड आहे. ओके, नेक्स्ट आता आपण बघूया ॲनिमेशन थ्रू न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय. तुमच्यासमोर दोन बॉडीज दिसत आहेत. ओके, त्या बॉडीला मी नेमिंग करतो, त्याला नाव देतो. दिस इज द फर्स्ट बॉडी अँड दिस इज द सेकंड बॉडी. हिअर थर्ड अँड फोर्थ बॉडी. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स ईच अदर. एव्हरी पार्टिकल ऑफ मॅटर अट्रॅक्ट्स ईच अदर by the force of attraction. By the force of attraction, it is directly proportional to the product of their masses and inversely proportional to the square of distance between them. This is the formula. Okay, in the next case, what is the important features of the Newton's law of gravitation? आता ग्रॅव्हिटेशन या फिनॉमिनन मध्ये इम्पॉर्टंट फीचर्स कोणते असा आपल्याला प्रश्न जर पडला तर त्यामध्ये न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन मध्ये महत्त्वाचा एक लॉ आहे न्यूटन्स थर्ड लॉ, बिकॉज न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ओबेज द न्यूटन्स थर्ड लॉ. देन व्हॉट इज द थर्ड लॉ ॲज शोन इन द फिगर. बघा इथे आता बलून दाखवला आहे. या बलूनमधनं ज्यावेळेस एअर सोडली जाते, ओके, एअर डाऊनवर्ड डायरेक्शनला जाते, त्याच वेळेस तो बलून अपवर्ड डायरेक्शनला जातो. मीन्स ॲक्शनच्या बद्दल काय होते, रिॲक्शन घडते. टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ऑफ द बॉडी. दिस इज अ टाईप ऑफ बॉडी. ओके, याला काय म्हणणार आपण, बॉडी असं म्हणणार आहोत. टू एव्हरी ॲक्शन देअर इज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ऑफ अ बॉडी. सो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ओबेज और ग्रॅव्हिटेशन ओबेज द न्यूटन्स थर्ड लॉ. ओके, in the next, what is mean by the gravity? Term gravity, acceleration due to the gravity. आपण gravity हे समजून घेतले. Gravitation means what? The phenomenon in which two objects attracts each other. But the second thing, what is mean by the acceleration due to the gravity? See the figure. There is a ball. When the ball is dropped at the certain height, ज्यावेळेस तो बॉल एका certain height वरनं सोडला जातो त्यावेळेस तो डाऊनवर्ड डायरेक्शनला जातो. मीन्स देअर इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन द बॉल. ओके, मग तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती, तो आहे स्मॉल जी, ज्याची व्हॅल्यू आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, आणि मग त्याचा फॉर्म्युला काय, तर तो फॉर्म्युला आपल्याला डिराईव्ह करायचा जर असेल तर तो फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे ह्या पद्धतीने. काय, F इज इक्वल टू mg, मीन्स फोर्स इज द प्रॉडक्ट ऑफ, force is the product of mass into the acceleration due to the gravity. ओके, याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया किंवा वेट ऑफ दॅट बॉल सुद्धा म्हणता येईल. म्हणजेच W इज इक्वल टू F इज इक्वल टू mg. ओके, आणि दुसरी एक गोष्ट कोणता, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, कारण ती बॉडी डाऊनवर्ड डायरेक्शनला येते म्हणजे त्याच्यावर काय ॲक्ट होतं आहे, ग्रॅव्हिटेशन फोर्स. दॅट्स वाय F इज इक्वल टू कॅपिटल G कॅपिटल M स्मॉल m अपॉन r स्क्वेअर. मग फ्रॉम इक्वेशन 1 and 2 लेफ्ट हँड साईड सारखी दिसते. दॅट्स वाय इक्वेटिंग बोथ द इक्वेशन जर इक्वेट केले तर काय मिळतं बघा, mg इज इक्वल टू gmm अपॉन r स्क्वेअर. इथे आपण काय करू शकतो, mm गेट कॅन्सल. व्हॉट द रिमेनिंग टर्म,
we get the standard value for the Newton's law of gravitation, acceleration due to the gravity, G is equal to gm upon r square. Here small g be the acceleration due to the gravity, capital G be the universal gravitation constant, and capital M म्हणजे mass of the earth. Okay, in the next, here as shown in the figure, this is the earth having the radius r, m be the mass of the any body on the earth surface. कुठली एक बॉडी आहे ज्याचा मास m इतका आहे, तो अर्थ सरफेसवर आहे. कॅपिटल M हे मास आहे कोणाचं, अर्थचं मास आहे. ठीक आहे. देन व्हॉट इज द फॉर्म्युला, Fg इज इक्वल टू द वेट ऑफ द बॉडी ॲज वी सी. ओके, आपण आत्ताच बघितलं आहे हा फॉर्म्युला, gmm अपॉन आर स्क्वेअर. बट gm अपॉन आर स्क्वेअर म्हणजेच कोण, इट इज द स्मॉल g. ओके, therefore force is equal to the m into the g. आता एक प्रश्न तुम्हाला पडलेला असेल का ॲक्च्युअलमध्ये याची व्हॅल्यू मास ऑफ अर्थची, पृथ्वीचं मास किती आहे टोटल, हा प्रश्न तुम्हाला पडलेला असेल. तर पृथ्वीचं मास आपण कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. कारण स्मॉल जीचा फॉर्म्युला आपला काय आहे, gm अपॉन आर स्क्वेअर आहे. इथपर्यंत ठीक आहे. पण आता कॅपिटल जी ची व्हॅल्यू आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये बघितली, काय ती 6.67 इंटू 10⁻⁻11, इथे -11 आहे. ओके, आणि जी ची व्हॅल्यू काय, जी इज इक्वल टू 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो इथे आपल्याला सगळ्या व्हॅल्यूज आहे, त्यामुळे आपण मास इझिली फाइंड करू शकतो. हाऊ टू फाइंड दॅट मास, प्लीज लुक ॲट द बोर्ड. m is equal to gr square upon capital G. G is the 9.8, okay, and r square, r means the 6.36 into 10⁻⁶ bracket square divided by the 6.67 into 10⁻⁻11. Okay, from this we find the mass of the earth final is 5.96 into 10⁻24 kg किलोग्राम. राऊंड फिगर जर आपण त्याची घेतली, कारण 5पेक्षा डिजिट मोठा असेल तर त्याच्या आधीच्या ह्याच्यात आपण 1 ॲड करतो, म्हणजे 5 + 1 इज 6. सो स्टँडर्ड आन्सर इज 6 into 10⁻24 किलोग्राम. दिस इज द मास ऑफ द अर्थ. ओके, यावरनं आपण मास ऑफ द अर्थ फाइंड केलं आहे. आता इथे आपल्याला नेक्स्ट याच्यात बघायचं आहे का व्हॅरिएशन ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी. ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कशी चेंज होते विथ रिस्पेक्ट टू द अल्टिट्यूड. आता अल्टिट्यूडचा अर्थ समजून घ्या. अल्टिट्यूड म्हणजे त्याला म्हणतात हाईट ऑफ द सरफेस, हाईट फॉर द surface from the body. Consider this is the body having the mass small m, okay, which is at a height of h from the earth surface. आणि यालाच इथे नाव देतो, this is the earth. पृथ्वी आहे, having a mass capital M and capital R with the radius. Okay, so we get the formula is like this. G means the acceleration due to the gravity, gm upon r square, equation number first. Okay, gm upon r square. And next in that case acceleration due to the gravity at the certain height. ज्यावेळेस एखादा ऑब्जेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखाद्या हाईटवर असेल तर त्याचा gh म्हणजे acceleration due to the gravity कसा, तर gh is equal to gm upon r plus h bracket square. इक्वेशन नंबर सेकंड. फ्रॉम दिस टू इक्वेशन आपल्याला जर इक्वेशन डिवाइड करायचं ठरलं तर आपण कसं फाइंड करूया. डिवाइड इक्वेशन सेकंड बाय द फर्स्ट. वी गेट gh अपॉन g इज इक्वल टू gm अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइडचं मल्टिप्लिकेशनमध्ये भागिले उलट गुणिले आपण केलं तर काय भेटतं बघा, r स्क्वेअर अपॉन gm. हियर gm काय होणार, कॅन्सल होणार आहे. फायनली
आपण यातनं आर स्क्वेअर कॉमन काढतोय. आर स्क्वेअर कॉमन काढल्यानंतर इथे आर स्क्वेअर इन ब्रॅकेट 1 + h अपॉन आर आपल्याला शिल्लक राहतो ब्रॅकेट स्क्वेअर. आर स्क्वेअर गेट कॅन्सल. फायनली व्हॉट वी गेट, जी तिकडे ट्रान्सफर करूया, जी इन ब्रॅकेट 1 + h डिवाइड बाय द आर रेज टू द पॉवर -2. विथ द हेल्प ऑफ बायनॉमियल एक्सपान्शन, बायनॉमियल एक्सपान्शनच्या मदतीने आपण याचा फॉर्म्युला डिराईव्ह करू शकतो. आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे GH इज इक्वल टू G इन ब्रॅकेट 1 - 2h अपॉन आर. ओके, आता तुम्ही इथे स्मॉल आर पण घेऊ शकता आणि इथे कॅपिटल आर पण घेऊ शकता, डिपेंड अपॉन द सिच्युएशन. कारण फिगरमध्ये दाखवलं आहे कॅपिटल आर, मग आपण इथे आर घेऊया कॅपिटल. This is the required derivation for the acceleration due to the gravity with the help of altitude. Okay. In the next case, the variation of acceleration due to the gravity at the depth below the earth surface. Okay. आता अर्थ सरफेसच्या मधून म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली एखादा ऑब्जेक्ट असेल समजा, तर त्या ऑब्जेक्टला ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी कशी ॲक्ट होते ते आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, बघा. कन्सिडर अ फिगर. दिस इज द अर्थ. ओके, अँड डी बी द डेप्थ, स्मॉल डी बी द डेप्थ बिलो द अर्थ सरफेस. Here r minus d be the radius, new radius at the depth d, and capital R be the radius of the earth. आता मास कुठे आहे, ते बॉडी कुठे आहे, at the depth below the earth surface. So we find first acceleration due to the gravity. आता बघूया डेरिवेशन कसं येणार आहे आपलं. acceleration due to the gravity at the depth. as we know आपल्याला g चा फॉर्म्युला माहिती आहे, gm अपॉन काय, आर स्क्वेअर आहे. सिम्पल. इक्वेशन नंबर फर्स्ट. कारण इथे आपण काय घेतो, ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला घेणार आहे फर्स्ट. मग इथे आपण दुसरी एक गोष्ट अजून सांगू शकतो. ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ॲट द डेप्थ बिलो द अर्थ सरफेस म्हटलं तर तो काय येणार, जी डी इज इक्वल टू GM अपॉन R मायनस D ब्रॅकेट स्क्वेअर. इक्वेशन नंबर सेकंड. पण पृथ्वीचं जे मास आहे ते कसं काढलं जातं बघा. द मास ऑफ द अर्थ कॅपिटल M इज इक्वल टू वॉल्यूम इन टू द डेन्सिटी. आता वॉल्यूम काय, 4/3 πr³ रो. ओके, आणि मास ॲट द डेप्थ असं जर म्हटलं MD, इथे पण MD सफिक्स देऊया. MD इज इक्वल टू 4/3 π इन ब्रॅकेट R मायनस D ब्रॅकेट क्यूब रो. इक्वेशन 3 अँड इक्वेशन 4. जर आपण इक्वेशन 3 आणि 4 इक्वेशन 2 आणि फर्स्टमध्ये जर पुट केलं तर काय आपल्याला मिळतंय बघूया. पहिले आपण डिवाइड करून घेऊया. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन नंबर फर्स्ट. जर डिवाइड केलं तर इथे मिळणार आहे GD अपॉन G इज इक्वल टू व्हॉट वी गेट, GM कॅन्सल होणार आहे. ओके, MD अपॉन R मायनस D ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, R मायनस D ब्रॅकेट स्क्वेअर आणि इथे डिवाइडला काय येणार आहे G. सो R स्क्वेअर अपॉन कॅपिटल M. सो पुट द व्हॅल्यू टू फाइंड द आन्सर. इथे MD ची व्हॅल्यू आपण पुट करूया. व्हॅल्यूज पुट केल्यानंतर आपल्याला तिथे आन्सर आपला मिळणार आहे फायनली GD इज इक्वल टू G इन ब्रॅकेट 1 - D अपॉन R. हे कसं पॉसिबल आहे बघा. इथे दाखवलेलं आहे GD अपॉन G इज इक्वल टू 1 - D अपॉन R. हेन्स आपण काय फाइंड केलं आता, ॲक्सेलरेशन ड्यू टू द ग्रॅव्हिटी ॲट द डेप्थ बिलो द अर्थ सरफेस. या सिम्पल डेरिवेशनवरनं आपण CETचे MCQ सहज पद्धतीने सॉल्व करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे द ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी. द ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, कन्सिडर द अर्थ हॅव्हिंग द मास कॅपिटल M अँड P बी द एनी पॉईंट फ्रॉम द सरफेस ऑफ द अर्थ.
अँड ए बी द पॉईंट ॲट द डिस्टन्स ऑफ एक्स. कुठलाही एक ए पॉईंट आहे, ऑब्जेक्ट आहे जो एक्स इतक्या डिस्टन्सवर आहे पृथ्वीच्या पृष्ठभागापासून. तर काय गोष्ट घडते, पहिली गोष्ट लक्षात द्या की न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आपल्याला सांगतोय Gm/x². दिस इज द फर्स्ट आवर व्हॅल्यू, फर्स्ट इक्वेशन अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. अँड देन जर तो ऑब्जेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागापासून एखाद्या सर्टन हाईटवर जात असेल, देन देअर इज अ सम वर्क डन. वर्क इज टू बी डन. दॅट वर्क डन इज कॅल्क्युलेटेड ॲज W इज इक्वल टू F इंटू द dx. या पद्धतीने आपण वर्क डन फाइंड करू शकतो. मग आता इथे जर आपण फोर्सची व्हॅल्यू जर पुट केली तर काय भेटतं बघा, Gm/x² इंटू द dx. हिअर नाव इंटिग्रेटिंग ऑन बोथ साईड. जर दोन्ही बाजूचं इंटिग्रेशन घेतलं तर आपल्याला इथे काय मिळणार आहे, dw इंटिग्रेशन ऑफ dw इज इक्वल टू कॉन्स्टंट फॅक्टर इंटिग्रेशनच्या बाहेर येतो कॅपिटल G कॅपिटल M, म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट हा कॉन्स्टंटच आहे आणि मास ऑफ अर्थ बदलत नाही आहे. सो हिअर 1/x² dx विथ द लिमिट्स. आता लिमिट घ्यावं लागेल कारण रॅडियस कुठून कुठपर्यंत बदलणार आहे, ओरिजिनपासून r पर्यंत बदलणार आहे. ठीक आहे. सो इथे आपण फॉर्म्युला जर पुट केला, फायनल आपल्याला इथे वर्क डन इज इक्वल टू भेटत आहे Gm इन ब्रॅकेट x - x⁻⁻1 लिमिट फ्रॉम 0 टू r. आता हा 0 टू r आपल्याला इक्वेशन मिळतं आहे. सो मायनस साईन आपण बाहेर काढून घेऊया. -Gmm अपॉन फायनली व्हॉट वी गेट, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट डिवायडेड बाय द r. इक्वेशन नंबर याला म्हणूया सेकंड. बट द वर्क डन कॅन बी स्टोर्ड इन टू द फॉर्म ऑफ द एनर्जी इन दॅट बॉडी. आपण नेहमी शिकलेलो आहे, याआधी शिकलेलो आहे काय, वर्क डन हे एनर्जीच्या स्वरूपात साठवलं जातं. इट कॅन बी स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ द एनर्जी. सो वर्क डन इज इक्वल टू द एनर्जी. एनर्जी ई ने पण दाखवतात, कॅपिटल यू ने पण दाखवतात, इज इक्वल टू -Gmm अपॉन r. दिस इज आवर फायनल इक्वेशन. फॉर वॉट, कशासाठी, फॉर द ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी. मग आता ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियल म्हणजे काय, ग्रॅव्हिटेशन पोटेन्शियलची व्हॅल्यू आपल्याकडे आहे, डायरेक्ट इथे काय काढलेली आहे बघा, -Gm अपॉन r is known as the gravitation potential. Okay, so in the next topic we study the escape velocity. What do you mean by escape velocity? आता बघा इथे ॲनिमेशन थ्रू दाखवलेलं आहे. आपली ही अर्थ आहे, पृथ्वी आहे. ह्या अर्थ सरफेसपासनं एक सॅटेलाईट म्हणा, एखादा ऑब्जेक्ट ज्यावेळेस लांब जातोय त्यावेळेस असा व्ह्यू दिसतो. when an object goes away from the earth surface, then the view is like this. Okay, so what is mean by escape velocity? Escape velocity means the minimum velocity with which the satellite should escape from the earth surface. earth surface पासून त्याची सुटका होते, त्याला म्हणतात escape velocity. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. आता escape velocity आपल्याला फाइंड करायची आहे, तर इथे आपण काय घेऊ शकतो बघा, टोटल एनर्जीचा आपला फॉर्म्युला इतक्यात आलेला आहे काय, Gmm/r. आणि इथे कायनेटिक एनर्जी आपल्याला माहिती आहे, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, 1/2 mv². ओके. आणि आपल्याला जर टोटल एनर्जी जर म्हटलं, कारण का टोटल एनर्जी इज इक्वल टू 0, मग कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 0 असं आपण म्हणू शकतो. मग आता बघा, पोटेन्शियल एनर्जी आपल्याकडे फॉर्म्युला इतक्यात आपण बघितला आहे काय, -Gmm अपॉन काय होता, r, कॅपिटल R, कारण पृथ्वीची रॅडियस काय, कॅपिटल R इतकी आहे. आणि कायनेटिक एनर्जी काय, 1/2 mve² इज इक्वल टू 0. नाव ट्रान्सफर दिस मायनस साईन टुवर्ड्स द राईट साईड. हा फॅक्टर आपण राईट साईडला ट्रान्सफर करूया. काय भेटतं बघा, 1/2 mve² इज इक्वल टू Gmm/r. आता स्मॉल सेम फॅक्टर आहे, मास दोन्हीकडे आहे, ते कॅन्सल केलं आहे. डिवाइडचा 2 मल्टिप्लिकेशनला जाणार, v² इज इक्वल टू ट्वाइस Gm/r. ऑन टेकिंग स्क्वेअर रूट, दोन्ही बाजूचं स्क्वेअर रूट घेऊया. वी गेट द फायनल इक्वेशन फॉर द एस्केप व्हेलॉसिटी लाईक दिस, ट्वाइस √(2) Gm/r.
दिस इज आवर इक्वेशन फॉर एस्केप व्हेलॉसिटी. ठीक आहे. आता एस्केप व्हेलॉसिटीसाठी डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलं आहे. दिस इज द मास ऑफ द अर्थ. आता ही डायग्राम दाखवली, ज्यावेळेस ते अर्थ सरफेसवर आहे त्यावेळेस त्याची पोटेन्शियल एनर्जी 0 असते, पण त्याला पृथ्वीच्या पृष्ठभागापासून वरती जाण्यासाठी कुठल्या तरी एनर्जीची गरज पडते. त्याला एनर्जी म्हणतात कायनेटिक एनर्जी. ती आहे 1/2 mv². ओके. म्हणून आपण काय केलं आहे, एस्केप व्हेलॉसिटीला काय म्हटलं आहे, मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी विथ विच द सॅटेलाइट शुड एस्केप फ्रॉम द अर्थ्स ग्रॅव्हिटेशन इन्फ्लुएन्स. ओके. आता बघा तुमच्यासमोर दुसरा एक पार्ट दाखवला आहे. काय, आता नेक्स्ट आपल्याला शिकायचं आहे ऑर्बिटल व्हेलॉसिटी. ऑर्बिटल व्हेलॉसिटीलाच क्रिटिकल व्हेलॉसिटी असं नाव दिलं गेलं आहे. यालाच काय म्हणतात, क्रिटिकल व्हेलॉसिटी. असाही क्वेश्चन विचारू शकतात, व्हॉट डू यू मीन बाय द क्रिटिकल व्हेलॉसिटी. मग घाबरण्याची गरज नाही आहे, कारण क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजेच काय, ऑर्बिटल व्हेलॉसिटी. द मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, ही बघा ही मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी आहे विथ विच, आणि हा एक सॅटेलाइट आहे, विथ विच द सॅटेलाइट शुड परफॉर्म अ सर्क्युलर मोशन अराउंड द अर्थ. ही आहे अर्थ. द मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी विथ विच the satellite should perform a circular motion around the earth is called as critical velocity, or it is also known as orbital velocity. Okay. आता नेक्स्ट मध्ये तुम्हाला इथे तिथे जर कळलेलं नसेल त्या ॲनिमेशन मध्ये, तर या ॲनिमेशन मध्ये बघा इथे पण एक सॅटेलाइट फिरतोय. तो सॅटेलाइट कसा फिरतोय, पृथ्वीच्याच भोवती फिरतोय. द मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी, परत तीच काय, एक मिनिमम हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी की ज्याने तो सॅटेलाइट काय करतो, पिक्चर्स कॅप्चर करतोय प्रत्येक ठिकाणी. ओके. नेक्स्ट, आता ऑर्बिटल व्हेलॉसिटी जी आहे, ऑर्बिटल व्हेलॉसिटी जी आहे त्या ऑर्बिटल व्हेलॉसिटीचं डेरिव्हेशन कसं बघा. डेरिव्हेशन कसं बघू शकतो, इथे फॉर्म्युला आपल्याला आहे कोणता, अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, जे आपण आधीच बघितलंय. F is equal to gmm upon r plus h bracket square. का, कधी, when the satellite is at a height h from the earth surface. आता इथे पृथ्वीचं मास आहे कॅपिटल M, ही आहे r radius. ओके. h विथ द हाईट, मग याला आपण काय करू शकतो, स्मॉल r इज इक्वल टू कॅपिटल R प्लस h. ओके. ऑर्बिटल व्हेलॉसिटी दाखवली जाते v सफिक्स o ने, याला v सफिक्स o असं म्हणतात. आणि मग ज्यावेळेस कुठलीही एक बॉडी एका सर्क्युलर मोशनमध्ये असेल, देन व्हेन द बॉडी इज इन अ सर्क्युलर मोशन, देन द सेंट्रिपेटल फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी, तो सेंट्रिपेटल फोर्स कसा काढला जातो, F इज इक्वल टू mv² अपॉन r प्लस h ब्रॅकेट स्क्वेअर. या फॉर्म्युलेच्या मदतीने आपण आता डेरिव्हेशन बघणार आहोत. सो सेंट्रिपेटल फोर्स इज इक्वल टू द ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दोन्ही इक्वल असेल तरच तो सॅटेलाइट काय करतो, पृथ्वीभोवती फिरू शकतो, अदरवाइज तो फिरू शकणार नाही. सो वी पुट दिस व्हॅल्यू बोथ इक्वेशन, मास गेट कॅन्सल कारण मास सेम आहे. हिअर r प्लस h 1 ब्रॅकेट आपण कॅन्सल करूया. रिमेनिंग पार्ट आपला काय v0² आहे इज इक्वल टू gm अपॉन r प्लस h. नाव टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट जर घेतलं तर आपल्याला ऑर्बिटल व्हेलॉसिटी आपली मिळते. ती किती, v0 इज इक्वल टू अंडर रूट ऑफ gm अपॉन r प्लस h. बरं, आता जर तो सॅटेलाइट पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खूप जवळ असेल तर काय घडेल मग, व्हेन द सॅटेलाइट इज व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस, इज व्हेरी क्लोज टू अर्थ, असं जर आपल्याला प्रश्न विचारला, डिराइव्ह द रिलेशन फॉर द ऑर्बिटल व्हेलॉसिटी व्हेन द सॅटेलाइट इज व्हेरी क्लोज टू द अर्थ सरफेस, त्यावेळेस काय लिहायचं बघा, r प्लस hच्या जागी काय घेणार तुम्ही, सिम्पली r घेणार, कारण h इज इक्वल टू 0, कारण हाईट इझिली निग्लेक्ट करता येईल आपल्याला, त्याची व्हॅल्यू 0च येते. सो फायनल इक्वेशन आपल्याला भेटेल ऑर्बिटल व्हेलॉसिटीचं अंडर रूट ऑफ gm अपॉन r. ठीक आहे. आता बघा पुढचं सॅटेलाइट्स आहे. आता मी दोनदा तीनदा सॅटेलाइट्स बोललो, पण एक्झॅक्टली सॅटेलाइट्स काय आहे, कन्सेप्ट कळली का, काय बरं सॅटेलाइट्स. तर सॅटेलाइट्सवर आपल्याला 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आपल्याला थेअरीमध्ये येतात, आणि त्याचं जर ॲप्लिकेशन म्हणजे युजेस जर विचारले तर तेही 3 मार्क्ससाठी आपल्याला विचारले जाऊ शकतात. म्हणजे टोटल आपल्याला 3 to 5 मार्क्स ऑप्शन सहित जर म्हटलं तर यावर आहेत. कसे बघा,
टाइप्स ऑफ द सॅटेलाइट. आता सॅटेलाइटचे टाइप काय? देर आर टू मेन टाइप्स ऑफ द सॅटेलाइट. फर्स्ट इज द आर्टिफिशियल अँड सेकंड वन इज नॅचरल सॅटेलाइट.